नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका आणि आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज जाते, ॲक्च्युली माझ्याकडे आहे महिंद्राची स्कॉर्पिओ एन आणि त्यातून थोडंसं स्टेअरिंग फिरवलं की चाकाचा काहीतरी आवाज येतो आणि आम्हाला जायचं आहे गोव्याला ह्या वीकमध्ये वीकेंडला. सो मला त्याच्या आधी ते सगळं बघायचं कारण मी एकटीच जाणार आहे गाडी घेऊन. माझ्याबरोबर म्हणजे एकटी म्हणजे मी एकटी ड्रायव्हर असणार आहे आणि माझ्याबरोबर प्रिया आहे, माझे पप्पा आहेत, माझी मावशी आहे, पण ड्रायव्हिंग मी एकटीच करणार आहे. सो मला थोडंसं गाडीचं सगळं व्यवस्थित आहे की नाही ते सगळं बघावं लागेल. म्हणून एक नॉर्मल चेकअप पण करून घेते, मला सवय असं करायची कुठे लांब जायच्या आधी. सो येस, इकडे आपली गाडी आहे, दाखवते. ही आपली गाडी आहे. दाखवलं तुम्हाला आवाज कसा येतो, ते पण दाखवेन मी तुम्हाला गाडी काढल्यानंतर. आणि खूपच घाण झाली गाडी. पंचांग ऑटो म्हणून आहे मोशीमध्ये, तिथे मी युजली जाते. शोरूमला मला नाही दाखवायची आहे गाडी कारण की मला काही चांगली सर्विस मिळते असं मला वाटत नाही तिथे. सो येस, आणि टायर पण खूपच लवकर गाडीचे थोडेसे हे झालेले आहेत असं वाटतंय. चेंज करायला आले टायर्स. 40,000 किलोमीटर पण नाही झाली अजून गाडी. ओके चला तर मग बसते गाडीत. गाडी स्टार्ट केल्यावरती जरा कोल्ड स्टार्ट करून घेते मी कारण की गाडी उभी आहे. आता काल गाडी काढली नव्हती मी, सो त्यामुळे थोडं एक नॉर्मलला येईपर्यंत थोडंसं गाडी मी चालू ठेवते 1-5 मिनटं. आणि थोडेसे कामं पण आहेत आम्हाला. प्रिया पण आली आहे, प्रिया आणि मी चाललो आहे. आणि हे तुम्ही इथे बघताय आमच्यासाठी ॲक्च्युली ड्रेस मटेरियल आणले होते. पूजाची पूजा म्हणजे आमची फ्रेंड आहे, तिच्या बहिणीने. कुठे गेलेली का ती? पूजाची बहीण कुठे? द्वारकाला गेलेली. तिकडून ते बांधणीचे ड्रेस मटेरियल तिने दाखवलं तर आम्हाला आवडले होते, मग आम्ही तिला पे केलं तर ती घेऊन आली तिकडनं. सो ते आता स्टिचिंगला टाकायचं. इथे एक नवीन टेलर आहे, तर बघतो कसं काय शोधतो. एक ड्रेस तिच्याकडे आधी देऊन बघायचं. तू अजून काय घेतले पिशवीमध्ये? राहुलचे कपडे. अच्छा, इस्त्रीचे का? ड्राय. हां, राहुल चाललेत बाहेर लांब कुठेतरी. चला निघूयात. टर्न घेते मी आता. हे असा आवाज येतोय गाडी फिरवलं की. काय माहिती काय झालंय नक्की. बघू आता. ती गाडी लांब न्यायच्या आधी पहिले हे रिझॉल्व्ह करायला लागेल कारण काय घाटा बिटामध्ये जरासं आपल्याला. हा तेच बघूया ना. अलाइनमेंट वगैरे सगळं झालेलं आहे, त्याचं काही इश्यू नाही आहे. बघू आता तो काय म्हणतो. काय टाईट वगैरे करायला लागेल का काय, कसं काय आपल्याला काही कळत नाही त्यातलं, पण घेऊन तर जाऊ शकतो. बघूया. इथेच एक टेलर आहेत तर त्यांच्याकडे आम्ही स्टिचिंगसाठी देतोय. जाऊन बघते कसं काय. तर ड्रेस लावलेले आहेत बाहेर. पिंपळे सौदागरला चाललोय आता आम्ही कारण इथलं मोशीचं त्यांचं सेंटर त्यांनी शिफ्ट केलंय आणि ते जरा ट्रस्टवर्दी आहेत, त्यामुळे मी तिकडेच जायचं बघते. कारण टिगॉर पण माझी त्यांच्याकडेच असायची सर्व्हिसिंगला. सो आता तिकडेच निघालोय. चला 15 मिनिटात तिथे पोहोचू, मग बघूया काय सांगतात ते. हे इथे आलोय आम्ही आणि इथे गाडी आहे. गाडीची ट्रायल वगैरे झाली आहे. आवाज येतोच आहे अजून तसाच टायरमधून. तर आता ते ब्रेक क्लिनिंग करून देतो म्हणतात. ब्रेक क्लिनिंग करून जर इश्यू रिझॉल्व्ह झाला तर ठीक, नाहीतर मे बी काहीतरी टायरचाच काहीतरी प्रॉब्लेम असावा असं ते म्हणतात. सो लेट्स सी, होपफुली तसंच रिझॉल्व्ह होऊन जावं. गाडी सोडली आम्ही काम करण्यासाठी आणि आम्ही आता खाण्याच्या शोधात निघालो. हां, कारण त्याच्याशिवाय गोष्टी पूर्ण होतच नाहीत आम्ही बाहेर आल्यानंतर. सो चला बघूया. इथे कामिनी गार्डन म्हणून एक हॉटेल आहे, तिथे काहीतरी थोडंसं लाईट स्नॅक्स वगैरे करूया. लेट्स गो. आता तेच मला टेन्शन आलं टायरचं. टायर खूपच लवकर खराब झाले गाडीचे, कंपनीने दिलेले. आणि हां, कमी प्राईस सांगितली कारण मी ऑनलाईन वगैरे चेक केली तर 15,000 रुपयाला, 15-16 हजारला तर एक टायर आहे. पण ह्याने 10,100 रुपये टायरचे सांगितले, अपोलोचे टायर्स. आणि तो बोलला की डीलरशिप आहे त्यांच्याकडे म्हणून स्वस्त आहेत थोडेसे. सो पण शोरूमकडनं जे टायर आले होते ते खूपच लवकर गेले असं वाटतंय मला, कारण आमची ड्रायव्हिंग तशी रॅश नाहीच आहे. आणि फक्त खूपच जपतो. आणि फक्त 32,000 किलोमीटरच झाली आहे गाडी, तरी असून पण टायर खराब झाले म्हणजे खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. बट ठीक आहे, आता काय जे व्हायचं ते होईल. मला असं वाटतं, मला खरं ना शोरूमच्या ना टायरवर भरोसा आहे ना त्यांच्या सर्व्हिसिंगवर भरोसा आहे. काय करतात काय माहिती. लास्ट टाइमच्या सर्व्हिसिंगला जेव्हा गाडी दिली ना तेव्हाच त्यांनी हे क्लिनिंग नव्हतं करायला पाहिजे का? मग मी तेच तुला सांगते. मी शोरूमवाल्यांनी केलंच नाही काही. टाटावाल्यांचं पण तेच वाटतं. हो, मला शोरूमच्या आवडतच नाही. टाटाचा तर सगळ्यात भंगार एक्सपिरियन्स आहे खरं सांगितलं. आता नाही, मी थर्ड त्याला देणारच नाही त्या टाटावाल्यांना. फक्त नाही, वॉरंटीमध्ये जोपर्यंत गाडी आहे ना तोपर्यंत शोरूममध्ये द्यायची, नंतर बाहेर द्यायची. माझ्या गाडीची वॉरंटी संपली आता,
त्यामुळे मी बाहेर गाडी आता आणते. हे लास्ट आहे आपलं. आणि दिस गाय इज व्हेरी ट्रस्टवर्दी. सो आणि जे असेल तेवढंच सांगतो आणि तेवढंच पैसे वगैरे घेईल असं, म्हणजे खूप ओव्हर अति उगाच काही सांगत नाही आणि चार्जेस पण नाही लावत. सो चांगलं आहे. चला बघू आता खायला काय मिळते. 24 गाय. हे आहे कामिनी गार्डन. कामिनी गार्डनमध्ये चाललो आहे आम्ही. जेवण नाही करणार आहे, बट असंच आपलं लाईट स्नॅक्स काहीतरी खावं म्हटलं. तिथे तरी बसून बसून काय करणार आहे आपण, त्याच्यापेक्षा काहीतरी खाऊया. पैसे आहेत उडवूया. नाही आहेत पैसे, पण ठीक आहे. असं म्हणायचं नाही की नाही आहेत, आहेत म्हणायचं आणि पुढे चालायचं. पैसा आज ना कल आ जाएगा, जिंदगी पता नहीं कितनी छोटी है कितनी बड़ी है. कामिनी गार्डन दोघीच आहे आम्ही. व्हेज हॉट पॅन घेऊ आणि हे घेऊ काय म्हणतात व्हेजमध्ये काहीतरी नूडल्स किंवा राईस सांग. नूडल्स सांगू ना. चालेल. राईस सांगायचं. काही पण चालेल मला. राईस तर घरी खातोच. घरी नूडल्स खाऊया ना मग, राईस खाता येईल. पडदा बंद करून टाकलाय. मी तेच म्हणते तिथे ना दोन मुली बसलो. कुठे? तिकडे का? साईडला आम्ही दोन्ही एकाच याच्यावर बसलो साईडला. मला ना मुलगा आहे. अच्छा. मी जस्ट बघितलं म्हटलं, काय असं म्हणजे चालतं का. तिथं बसलं आहे आणि ते पूर्ण पडदा लावला आहे. आय वॉज थिंकिंग की कसं एक मुलगा बिलगा म्हणजे मुलगा मुलगी बसले तर ठीक आहे, म्हणजे असं नाही का असं आणि ते असे बाजूला आपण पण बसूया का? नाही ते एकदम असे बाजूला बसले. अच्छा, कट्टर मैत्री असेल त्यांची. काय नाही ते आजकाल तर मी काही कट्टर मैत्री करत नाही. हे असं काहीच इथे कंपार्टमेंट्स आहेत. पण चांगलं आहे प्रायव्हसी. चांगलं आहे. आलंय आमचं खाणं, व्हेज अँड नॉन व्हेज. फक्त ते हॉट मधलं असं फ्लेम आणि इकडे हाँ कर दो थोड़ा थोड़ा सर्व कर दो. इसमें आइस भी डाल. आइस में डाल. जसे फोटो बघितले तर ते म्हणजे की अच्छा पैसे द्यायचे नाही आहेत आम्हाला. इथली टेस्ट खूप चांगली आहे. पिंपळी सौदागरमध्ये कामिनी गार्डन हॉटेल आहे, नक्की ट्राय करा एकदा. आणि सर्विस पण चांगली. खाऊन झालंय आमचं. 20 रुपयाची बॉटल 39 रुपीज लावले आहेत बिलवरती त्यांनी. मी त्यांना विचारलं आम्ही की का असं, तर ते म्हणे नाही एवढीच असते. 20 रुपयाची. हां, बाहेर 20 रुपये को मिळते हे पण सांगते वरनं, जसं आम्हाला माहिती नाही. माहिती म्हणूनच आम्ही विचारलं ना. येड्या काय विचित्र लोक असतात खरंच. पण ठीक आहे, आता काय करणार. आणि गॅसची टंचाई वगैरे आहे म्हणे त्यांच्याकडे, त्यामुळे काही आयटम्स पण अवेलेबल नव्हते. पण हे सरळ 20 रुपयाचे 40 रुपये घेणं काही मला वर्थ वाटत नाही. दिस इज नॉनसेन्स लिटरली. 25 रुपये वगैरे ठीक आहे ना गं. पण कुठल्याच हॉटेलमध्ये असं नाही. ब्रँडिंग जर असेल ना बॉटलवर हॉटेलचं, हां हां, काय पैसे घ्यायचे. हे जर बाहेर म्हणजे किराणावाला पण घेत नाही थंड करायचे पैसे. 20ची 20ला देतो किराणावाला सुद्धा. पचणार नाही आमचे 19 रुपये तुम्हाला. कष्टाने कमवलेले आहेत आम्ही, रात्रंदिवस मेहनत करून. चला बघूया गाडी झाली आहे का. गाडी मिळाली आम्हाला. टेस्ट केलं ब्रेक क्लिनिंग करून पण काहीच उपयोग झालेला नाही आहे. परत गाडीचा तसा आवाज येतोच आहे टायरमधनं. त्यांचं असं म्हणणं आहे की टायर चेंज करा तर इश्यू रिझॉल्व्ह होऊ शकतो. पण मला वाटत नाही की लगेचच टायर चेंज करण्यात काही अर्थ आहे असं. सो आय थिंक मी एकदा परत, म्हणजे जर तो राईट टायरचा जर प्रॉब्लेम असेल ना, तर स्टेपनी एकदा मी यूज करून बघणार आहे त्या जागी. आणि मी चेक करणार आहे की परत आवाज येतोच आहे का तसंच. आणि मग त्या हिशोबाने मी डिसाईड करणार आहे की टायर चेंज करायचं आहे का नाही. हो, मला मान्य आहे की टायर चेंज करावा लागेल, कारण की कधीतरी करावं लागेल. पण आत्ता लगेच हार्ड अँड फास्ट गरज आहे असं मला वाटत नाही. बट स्टील एक सेफर साईड मी एका टायरवाल्याच्या शॉपमध्ये जाऊन, जिथे व्हील अलाइनमेंट करतात ना, तिथे जाऊन मी एकदा बघणार आहे हे करण्यासाठी. टेस्ट करणार आहे मी स्टेपनी लावून की नक्की त्याचाच आवाज आहे का. सो लेट्स सी आपण काय करता येईल. ओके, चला तर मग आता निघतोय आम्ही घरी जायला. त्याच्या आधी विजय सेल्समध्ये जायचं आहे. प्रियाला एक लॅपटॉप बघायचं आहे, कारण प्रिया ट्रेडिंग करते. त्याचे क्लासेस पण चालू आहेत तिचे, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून ती ट्रेडिंग करते, पण आता थोडे ॲडव्हान्स क्लासेस करते ती त्याच्यामध्ये. सो लेट्स गो, लॅपटॉप बघूया विजय सेल्समध्ये आणि मग घरी जायचं आहे. हा लॅपटॉप आहे नाही त्या ॲमेझॉनवर का, पण त्याचे हे नसतात का मॉडेल्स, वेगवेगळे असतात, अवेलेबल नसतात. हा वाला बघतोय आम्ही. याची प्राईस आहे 52,990. 1000 रुपये लेस म्हणतोय, किंवा मग 1000 रुपये जर लेस नाही केलं तर मग काय बॅग आणि ते ॲक्सेसरीज ना. विजय सेल्सला आलो आहे आम्ही. बघूया ह्याचंच आता काय होतं आहे का. आणि वन कार्डवर जर केलं आम्ही ट्रान्झॅक्शन तर 1,500 रुपये फक्त मायनस होत आहे. तर त्याला म्हणतोय आम्ही की 50,000 म्हणते ना तू त्याला, करायला पाहिजे ना तेवढे ॲक्च्युली. लेट्स सी.
इट्स ओके. हां, फायनली लॅपटॉप घेतलाय ट्रेडिंगसाठी. मुहूर्त लागलाय. 4 महिने झाले. इट्स डन. आता खूप पैसा कमवणार आहे ही आणि हिच्या पैशावर मी एन्जॉय करणार आहे. नक्की. मेरे पैसे पे राहत है. HP. जेव्हा आम्ही दोघीच येतो ना तेव्हा गोष्टी सक्सेसफुल करूनच जातो. ॲक्च्युली नो मॅटर. डाक्टर मस्त. पट्ट नसेल ना त्यांना. कुठे गेलं? ओके. अच्छा, पॉवर बटन इथे आहे प्रिया. आपण साईडला शोधत होतो. हसायला आलं. चला, फायनली लॅपटॉप घेतलेला आहे आणि आम्ही आता घरी निघालोय. थोडं जास्त झालं पण ठीक आहे, चांगला झाला. आणि एक माऊस मिळालाय आणि बॅग पण मिळाली. एंडला थोडं रडल्यावरती लिटरली आम्हाला वाटलं नाही मिळत. नाव बॅग तरी द्यायचं, बॅग तरी द्यायचं. 2-3 वेळा त्यांना म्हणलं अहो बॅग तरी द्यायचं. प्रिया म्हणजे जरा कस्टमरला खुश करायचं असं तसं. ते दोघे पण हसायला लागले. काय चाललंय नक्की ऍक्च्युली. आणि मग जाताना त्यांनी खरंच खुश केलं आणि बॅग. ते म्हणतात ना मागणे से भगवान भी मिळताय, तसं झालं आमच्या बरोबर आज. पण ठीक आहे, असं वाटतं कधी कधी की आम्ही दोघी कोणतं काम करायला निघालो ना की ते काम पूर्ण करूनच येतो आम्ही. ऍक्च्युली ही खरी गोष्ट आहे. आज अजून एक गोष्ट सक्सेसफुल केली आम्ही, जी 3 महिन्यापासून ट्राय करत होतो. फायनली वी आर डन. आता आम्ही घरी चाललोय. चला. ओके, तर आम्ही घरी आलोय आता आणि ती प्रिया लॅपटॉप सेटअप करते. आता वाजले 7 संध्याकाळचे. थोडं वॉकिंगला जाणार आहे आणि नंतर मग मी लॉग इन करणार आहे. 7:30 वाजता माझं लॉग इन असतं, संध्याकाळी 7:30 ते सकाळी 4:30पर्यंत. तर मला स्वयंपाक वगैरे सगळं करून बस. हां, झालं मग इन्स्टॉल झालं तर झालं मग. सो लॉग इन करायचं आहे आणि चला, संपला आजचा दिवस. नमस्कार मंडळी. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात जरा लवकर झाली. सकाळी 4:30ला शिफ्ट संपून मी झोपली आणि आता 10:30 वाजलेत. मी ॲक्च्युली चालली आहे, म्हणजे मम्मीकडे पहिली गेली. ते मँगोजचा बिझनेस करतात पप्पा. देवगडवरून मँगोज मागवतात. नो कमांड. अरे यार. ओके, ॲक्च्युली माझ्याकडे प्रियाची गाडी आहे आणि ते ऑटोमेटेड ते अलेक्सासारखं काहीतरी एक आहे त्याच्यामध्ये. चेहरा तुम्हाला माझा खूप हे दिसतोय, विचित्र दिसत असेल. हां, तर ते मँगोज डिलिव्हर झाले होते कोणत्या तरी एका स्टॉपला. तिथून मम्मी घेऊन आली घरी आणि आता मी ते मम्मीच्या इथून घेते आहे आणि पप्पांच्या इथे कॅन्टीनला नेऊन देते. म्हणजे पप्पांचं जिथे काम आहे, आमचं कॅन्टीन आहे पप्पांचं चहा नाश्त्याचं, भोसरी MIDCमध्ये. तर आता मी तिकडेच चालली आहे ते मँगोज घेऊन. तुम्ही पाठीमागे बघू शकता, हे सगळे बॉक्सेस आहेत. हे सगळे बॉक्सेस घेऊन मी निघाली आहे. पप्पांकडे देणार आणि मग मी घरी जाणार. आणि अजून थोडी काही कामं आहेत. तर हा डेली व्लॉग आहे. अजून थोडी कामं आहेत ती करणार आहे. आज काही झोप पूर्ण झालेली नाही आहे आणि आज लवकर लॉग इन पण करायचं आहे. संध्याकाळी 5:30लाच लॉग इन करायचं आहे आज. पण ठीक आहे, एखाद्या दिवशी चालतं. चला, मँगोज डिलिव्हर करते, घरी जाते. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. तिथे जे हाईपचं बटन असतं ते हाईपचं बटन प्रेस करून हाईप पण करा व्हिडिओला. कारण की व्ह्यूज खूप कमी येत आहेत. माहिती आहे मला, मी कन्सिस्टंट नाही आहे व्हिडिओजमध्ये. बट लेट्स सी, येईल कन्सिस्टन्सी. कधी येईल माहीत नाही, पण प्रयत्न तर करते. आता एवढा बिझी शेड्यूलमधून जमत नाही आहे थोडंसं, त्यामुळे व्हिडिओज जरा कमी येत आहेत. चला तर मग मँगोज फटाफट डिलिव्हर करून मग घरी जाऊया.